नमस्कार. आज आपल्यासोबत शिवसेनेचे एक मोठे नेते आहेत, विजयबापू शिवतारे. शिवसेनेतली आत्ताची जी स्थिती आहे ना, ती स्थिती खूपच विचार करण्यासारखी आहे. मी शिवसेनेसाठी चिंताजनक असं म्हणत नाही, पण चिंतनजनक मात्र परिस्थिती नक्की आहे. शिवसेनेवरती लोकांचं प्रेम आहे, बाळासाहेबांच्यावर लोकांची श्रद्धा आहे, पण त्यांना आत्ताच्या घडीला शिवसेनेमध्ये जी स्थिती आहे त्याविषयी आक्षेप आहेत. हे आक्षेप कशामुळे आले, काय त्यांच्या मनातल्या भावना, या वेगवेगळ्या आमदारांनी गुवाहाटीमधून आपले व्हिडिओ पोस्ट करून सांगितलेले आहेत. पण त्यासोबत शिवतारे साहेबांनी काही भावना पत्राच्या स्वरूपामध्ये उद्धव ठाकरेंच्या समोर मांडलेल्या आहेत आणि ती आकडे अक्षरशः चक्रावणारी आहेत. आपण त्यांच्याशीच या सगळ्या विषयावर संवाद साधणार आहोत. या सगळ्यामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे, स्वागत आहे जय महाराष्ट्र. या सगळ्यामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की शिवसेना कधीच तुमच्या आकड्यांच्याकडे गांभीर्यानं बघणार नाही असं वाटतंय का? काय तुमची ती आकडी ज्याला खरंच सगळ्या जगालाच वाटतंय की या आकड्यावर लक्ष दिलं पाहिजे? तुम्ही एकूण आमदार पराभूत हे सगळं गणित मांडलंय, ते गणित कसं आहे जरा समजून सांगा. मी सार्वत्रिक निवडणुका 2019च फक्त पिक्चर देतो, तेवढ्याच आपल्याला सगळं काही क्लिअर होईल. भाजप सेनेची युती झाली आणि सेनेला 126 सीट्स मिळाल्या. या 126 सीट पैकी 56 आमदार निवडून आले. 55 आमदार रनरअप आहेत, म्हणजे सेकंड पोझिशनला, आणि मग थर्ड फोर्थ वगैरे सोडा, परंतु बेसिकली 56 अधिक 55 म्हणजे 106 सीट्स. या 106 सीटमध्ये 56 आमदारांना जी मतं मिळालेली आहेत ती साधारणतः 46 लाख आहेत. बरोबर. आणि एकंदरीत 2019च्या निवडणुकीमध्ये सेनेला मिळालेली जी मतं आहेत ती 90,49,000 आहेत. टोटल वोट्स महाराष्ट्रभर सगळे मिळालेले वोट्स 90,49,000. आता ही 45-46 लाख मतं आपण ह्या निवडून आलेल्या लोकांची वजा केली तरी 40, 42, 43 लाख मतं ही 55 मतदारसंघात जिथे माझ्यासारखे सेकंड नंबरला आलेले रनरअप जे उमेदवार आहेत ते मतदारसंघ आहेत. 55 मतदारसंघ, 42 लाख मतं. आता जर तुम्ही महाविकास आघाडी केली, आम्ही कोणाच्या विरुद्ध लढलेलो आहोत? आम्ही लढलेलो आहोत काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध. भाजप तर आमच्याशी अलायन्समध्ये होते. 14चा अपवा सोडला तर बहुतेक वेळा तेच झालंय. तर 2019ला ह्या ज्या 55 नंबरचे जे आमदार आहेत त्यांच्या समोर जिंकलेले आमदार काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. जर महाविकास आघाडी कंटिन्यू राहिली तर आमचा प्रश्न नेहमी उद्धव साहेबांना असायचा, इतर ठिकाणी आमची सगळी चर्चा असायची की सिटिंग सीट म्हणून तुम्ही ह्या सीट आनंद देणार त्यांना. आता ह्या 55 सीट 2-2, 3-3 वेळा जिंकलेले आहेत. हो, जशी कोल्हापूरची राजेश शिरसागरची 3 वेळा जिंकलेली, तशी ह्या 55 सीट सुद्धा म्हणजे अकस्मात किंवा अपघाताने आलेल्या सीट नाहीत. ह्या नेरिश केलेल्या आहेत. 15-15, 20-20 वर्ष काम केलेलं आहे. संघर्ष कोणाशी केलेला आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा. तर माझा मतदारसंघ पुरंदर तर बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. संघर्ष कोणाशी? शरद पवार आणि अजित पवारांशी. अशा संघर्षातून निर्माण झालेले हे जे 55 मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातले मतदार एवढे प्रस्थापित लोक असताना सुद्धा शिवसेनेच्या पाठीमागे, विजय शिवतारेंच्या पाठीमागे, समजा मी तिथला आहे, जर एवढे लोक उभे राहिलेले आहेत, 10 वर्ष निवडून देत आहेत आणि अचानकपणे तुम्ही महाविकास आघाडी म्हणून जर ती सीट काँग्रेसला सोडून दिली तर ह्या मतदारांचा काय, म्हणजे इनफॅक्ट शॉर्टमध्ये या मतदारांचाच विश्वासघात होतो. म्हणजे रेडिली जर समजा तुम्ही ही जर सीट सोडून दिली अशी तर काय होणार आहे? आणि म्हणून मी त्या दिवशी म्हटलं की बाबा ह्या 42 लाख मतांचा आदर, मतदारांचा आदर, आमदार जे 10-10 वर्ष आमदार आहेत त्यांचा आदर, आणि ती ताकद वापरून ती परत जिंकू आपण. पण जर तुम्ही लढाई सुरुवातीला सोडून दिली तर मग तुम्ही, जसं आता त्यांनी कोल्हापूरला जेव्हा लढले, स्वतः उद्धव साहेबांनी VC घेतली आणि त्यांनी काय सांगितलं सगळ्या मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना, बाबा रे, मुख्यमंत्रीपद आपल्या, आपण अलायन्समध्ये आहोत, त्यामुळे ही सीट तुम्ही निवडून आणा. 3 वेळा निवडून आलेलं सीट तुम्ही निवडून आणा हे त्यांनी सांगितलेलं आहे. काँग्रेसला मतदान करायचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरला, पंढरपूरला तेच झालं, पुन्हा नांदेडमध्ये एक लक्षात घ्या, निदान इलेक्शन झाल्यावर तुम्ही सांगितल्यानंतर सुद्धा जी परिस्थिती मतदानातली झाली त्याबद्दल सुद्धा जर चिंता नसेल थिंक टँकला जे कोण असतील ते, आम्हाला तर आम्ही बाजूला सगळं, म्हणजे आमदार सगळे बाजूला, त्यांची थिंक टँक
MLC वगैरे. कोल्हापूरला 2019ला जाधव जिंकले, त्यांना मतं मिळाली होती 91,000 काँग्रेस राष्ट्रवादीची. त्यावेळेस राजेश क्षीरसागर त्यांच्या विरुद्ध लढले होते, त्यांना मतं मिळाली होती 76,000. आता त्या 76,000 मध्ये बीजेपी आणि सेना दोघांची मतं होती. पण मग बीजेपीची किती मतं, तर 2014ला जेव्हा बीजेपी आणि सेना वेगळी लढली होती त्यावेळेस बीजेपीला तिथे 30,000 मतं होती. मग 76,000 मायनस 30,000 केले तर सेनेची प्युअर मतं किती, 46,000. मग जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेनं उद्धव साहेबांनी सांगितल्यानंतर ही 46,000 मतं तिथे ऍड झाली पाहिजे होती ना, नाही झाली. काँग्रेस राष्ट्रवादीची 91,000 मतं जी होती 2019ला, ही 96,000 झाली आहे निवडणूक. किती वाढले, 5,000 वाढले. मग राहिलेले हे जे काही आमचे 76 मधून 30 गेले तर 46,000 मतं आहेत. 41,000 मतं कुठे गेली, 41,000 मतं एक्झॅक्टली तेवढी भाजपाला गेली आणि 30,000चा भाजप 78,000. इतकं क्लिअर कट की हिंदुत्वाची मतं शेवटी नाईलाज असतो ट्रान्सफर भाजपला होतील, एवढं सगळं क्लिअर कट गणित असताना मव्याचे हे सगळेच पवारसाहेब धुरीण असतील किंवा आणखी कोण बाळासाहेब थोरात असतील किंवा उद्धव साहेब असतील, यांच्या लक्षात कसं येत नव्हतं. यांचं कॅल्क्युलेशन फक्त एकच होतं की काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढली, सेनेची सेपरेट मतं आहेत, मग तिथे त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सिटिंग सीटला आपण सोडली की सेनेची मतं त्याच्यात ऍड होती आणि त्यामुळे आपण सगळं जगत जेते हो. पण कोल्हापूर त्यांना उत्तर अंजन आहे, फक्त 5,000 कन्वर्ट झाली, बाकीची इकडे काय झाली. म्हणजे भाजपने थोडा आणखी जोर लावला किंवा आणखी काय प्रॅक्टिस केली किंवा एखादा मुस्लिम माणूस उभा केला, MIM वाला उभा केला, डायव्हर्जन थोडीशी गेली की भाजप संपला. आणि तिथं तर एवढे स्ट्रॅटेजिस्ट आहेत, मोठे स्ट्रॅटेजिक्स, रिअल थिंक टँक्स. तर हे यांना कळत कसं नव्हतं आणि परत वारंवार सांगून ते करत नव्हते. कळत कसं नव्हतं या मुद्द्यावर मला काही संकेतांच्यावरती जायचं आहे. संकेत हे आहेत की तानाजी सावंतांनी सोलापुरात भाषण करताना हीच भावना व्यक्त केली होती. त्याच्या आधी अनंत गीतेंनी आपल्या भागामध्ये भाषण करताना हीच भावना व्यक्त केली होती. याच काळामध्ये आढळराव पाटील अशीच भावना व्यक्त करत होते. अहो एवढंच काय, ज्यांना मंत्री म्हणून नेमलंय ते सुद्धा खासगीत बोलताना या स्वरूपाची भावना व्यक्त करत होते. मी शिवतारे सरांच्याकडे पुन्हा त्यांना प्रश्न विचारणार आहे की आपणही एकदा ही जाणीव करून दिली होती, म्हणजे पंढरपूर निवडणुकीच्या निकालानंतर, की असे अवताडे 50 तयार होतील, 52 अवताडे तयार होतील असं तुम्ही म्हणाला होता. आणि ती कल्पना देऊन सुद्धा पुढे त्यावर काय झालं ते तुमचं मत काय? एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती ज्याच्यामध्ये काही प्रमुख लोक आणि पडलेले आमदार वगैरे सगळे 100 लोक होते. जास्त मीच बोललो त्यावेळेस. त्यांना थोडा राग सुद्धा आला उद्धव साहेबांना आणि मी स्पष्टपणे सांगितलं उद्धव साहेबांना, साहेब माणसं सांभाळा, आपले लोक सांभाळा, नाही तर अडचण होईल. आणि त्याच्या पुष्टार्थ मी त्यांना VCवर सगळे ऐकत होते. मी म्हटलं असं आहे की समाधान अवताडे आपला होता, शिवसैनिक. गेल्या वेळेस सेना भाजप एकत्र लढली त्यावेळेस तुम्ही म्हणा किंवा आणखी जे काय असेल त्याला क्लिअरन्स देणारे, तो अपक्ष उभा राहिला. 58,000 मतं त्याला मिळाली. अपक्ष 78,000 की 88,000 मतं भारत बालकेंना मिळाली, ते जिंकले. त्याच्या खालोखाल परिचारक 10,000 मताचा फक्त फरक होता, ते बीजेपीचे होते. समाधान अवताडे माझा एकदम शिष्यासारखे. आणि मग समाधान मला त्यांनी विचारलं की काय करायचं, तर म्हटलं एक काम कर, तू साहेबांचा वेळ माग, उद्धव साहेबांकडे जा आणि त्यांना सांग 10,000चा फरक आहे आणि माझी 58,000 मतं आहेत. ही 58,000 मतं जिकडे जातील ना तिकडे जिंकणार. बरं भाजपकडे मी जिंकलो तर भाजप जिंकेल, काँग्रेस राष्ट्रवादीकडे मी गेलो तर मी जिंकेल. तर म्हटलं तू साहेबांना जाऊन सांग, वेळ घे आणि मला शिवसेनेचं तिकीट दिलं तर मी जिंकेल असंही सांग. नाही झालं तर कमीत कमी या ग्रुपमधलं राष्ट्रवादीचं सीट आहे तर राष्ट्रवादीत मी जातो आणि तिथे लढतो, पण एक आमदार वाढेल आपला. 10 दिवस तो फोन करत होता, नाही केलं. शेवटी मला म्हणे काय करायचं, म्हटलं तर तुझं करिअर बघ. देवेंद्र फडणवीसांकडे आला. देवेंद्र फडणवीस त्यानं एंटरटेन ताबडतोब सांगितलं, माझ्याशी चर्चा झालेलीही सांगितली देवेंद्र भाऊंना. त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो निवडून आला.
म्हटलं साहेब एक आमदार शिवसेनेचा वडा म्हणून तळमळ होती आमची, पण भेटायला सुद्धा कोण तयार नाही. आणि शेवटी बीजेपीकडे गेला तो, झाला आमदार. आणि नंतर मग आदेश बांदेकर यांच्याशी माझी चर्चा झाली आणि म्हटलं ह्या शब्दात सांगितलं, आदेशजी साहेबांना सावध करा, एक समाधान अवताडे नाही, असे 52 समाधान अवताडे याच्यात जातील. म्हणजे त्या 52 मध्ये मी रेफरन्स केलेला जो होता तो 55 जे हरलेले आहेत त्यांना पर्याय काय. माझ्या एरियात जाता मला उद्धव साहेबांनी सांगितलं काँग्रेसचं सिटिंग आहे, महाविकास आघाडी आहे, तर त्या काँग्रेसच्या माणसाचं काम करतं, काही झालं तरी मी मरेल, पण मी थोडीच करणार आहे ते. त्यावेळेस असे 52 अवताडे होतील ही कल्पना अधिकृतपणे मी बांदेकरांना सांगून दिली होती. जर व्यवस्थित लोकांवर जर लक्ष देणार नसाल आणि कल्पना देऊन देखील जर त्याच्याकडे इग्नोर करणार असाल, घसपटा समान लोकांच्या सूचना करत असाल, हे ग्राउंडला काम करणारे आम्ही लोक आहोत सगळे. तर ग्राउंडमध्ये काय नक्की चाललंय, इतर पक्षांचं काय चाललंय आणि त्याची कन्क्लुजन काढून जर आपण जेव्हा आपल्या पक्षाला हे देत असलो त्याला इग्नोर करत असतील किंवा आम्ही सगळं आम्हाला ते वरचे लोक जे सगळे बसले आहेत ज्यांच्यावर आक्षेप मी सांगतो, हे देवाच्या बाजूचे बडवे वगैरे जे बोलत होते ते अक्षरशः ऍव्हरेज माणसं आहेत. ऍव्हरेज ज्याला म्हणतात ना, त्यांना फक्त MLC मिळाले आहे, त्यांना ते बरोबर हे दिलेलं आहे. साहेबांच्या बाजूला बसून फक्त साहेब बोलले हे असं मला वाटते, हो साहेब बरोबर, एकदम बरोबर. तरखडपणे ग्राउंड रियालिटी मांडून हे सल्लागार जर चुकीचे असतील ना, खूप वाईट. अजून 2 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. एक, तुमच्या मतदारसंघात मागच्या निवडणुकीत तुमचा पराभव झाला आणि या पराभवाचं सुतोवाचच केलं होतं अजित पवारांनी, निवडून कसा येतो बघतो असं म्हणून. आणि त्यावेळेला खरं तर पक्षाकडून तुम्हाला बळ देणं आवश्यक होतं. तिथे काय गडबड झाली असं वाटतंय तुम्हाला की पक्षाकडून ते बळ मिळणं आवश्यक? 2019च्या लोकसभेचे इलेक्शन मावळमध्ये पार्थ पवार उभे होते, बारणी लढायला तयार होत नव्हते. सेना भवनमध्ये मला बोलवलं गेलं आणि मला उद्धव साहेबांनी सांगितलं की लक्ष द्यायचं. त्या बारणेला त्यांनी सांगितलं तुलाच लढायचं, पण पार्थ पवारचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर गडबडला होता. मला आदित्य आणि उद्धव साहेब दोघांनी सांगितलं की तुमची जबाबदारी प्रचार प्रमुख तुम्ही, आणि म्हणून मी पक्का बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून नॉर्मली डिप्लोमॅटिक असायला माणसानं हवं, किंवा अजित पवारवर डायरेक्ट मी अटॅक केलं तर त्यांना काय वाटणार, पण त्याचा मुलगा पहिल्यांदा लढतोय आणि त्याच्याबरोबर मी एवढं केल्यावर त्याला राग येईल मला माहित होतं, तरी पण पक्षाची भूमिका म्हणून ते केलं मी. आणि तुम्हाला आठवत असेल की माझी पहिलीच मावळला मोठी सभा झाली, पहिली, आणि त्या सभेला पूर्ण IBP असून सगळे लोक होते. मी सभेत बसलेलो होतो, प्रमुख वक्ता मी होतो, सगळ्यांची भाषणं झाली आणि त्या 1.5 तासामध्ये जे मावळचं हत्याकांड झालं होतं ते मी डोळ्याने पाहिलं होतं. मावळच्या हत्याकांडाच्या बॉड्या बघायला पहिल्यांदा, मृतदेह पाहायला ससूनच्या सेंच्युरी मी आणि खडेसाहेब गेलो होतो. खडेसाहेब बाहेर बोलले मी नाही बघणार, आणि मी आज जाऊन त्या शांताबाई, तोपे, गुले यांच्या सगळ्या त्या 3 बॉड्या पाहिल्या. शांताबाईच्या छातीतून गोळी आरपार होते, एकाच्या कानातून गोळी आरपार, एकाच्या डोळ्याच्या बाजूने. आणि बसल्या बसल्या ते माझं त्यावेळेस विधिमंडळातलं भाषण सुद्धा खूप गाजलं होतं आणि बरोबर त्या ट्रान्समध्ये मी गेलो आणि भाषण झालं. 2च मुद्दे सांगतो की मी म्हटलं अजित पवार जनरल डायर आज मतं मागायला इथे येते, आणि मग ते सगळं वर्णन बॉड्यांचं, मृतदेहांचं, गोळ्यांचं मी केलं. त्याच्यानंतर मी हे म्हटलं की बा तुम्ही किती फसवाल लोकांना. कालपर्यंत मुंबई आणि गोव्याच्या पबमध्ये नाचणारा पार्थ पवार स्वामी समर्थांच्या यात्रेत नाचायला लागला. कालपर्यंत रेंजरोवर लँड क्रुझरमध्ये फिरणारा माणूस कॅमेरे मीडियाचे आहेत आणि रिक्षातून उतरताना दाखवतो, तुम्ही मूर्ख समजता. आणि तो जो प्रचार एकदा झाला तो 16-17 म्हणजे त्या गोळीबारावरून मी जेव्हा बोललो की हा शेतकऱ्यांना गोळ्या घातल्याचं, 3ऱ्या-4थ्या दिवशी पंतप्रधानांची वर्ध्याला पहिली सभा होती आणि त्यांना ह्या सगळ्या इनपुट गेल्या होत्या. तिथे ते बोलले होते गोलिया मारते हो, किसानों पे गोलिया चलाते हो. मग अजित पवार सर, हा झाला पार्थचा भाग. तसंच तिकडे सुप्रिया सुळे बारामतीचं, आता अलायन्स होतं, इकडे मला जबाबदारी दिली होती.
आणि अलायन्स असल्यामुळे जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री असायचे त्यावेळेस इन्स्ट्रक्शन जायची. एक दिवस तास अमित शहाची बारामतीची मिटिंग होती आणि मी त्याच वेळेस इचलकरंजीला वेळ दिलेला होता. मला फोन आला सीएम ऑफिसमधून. तर म्हटलं माझा आज वेळ तिकडे आहे. अरे अमित शहाची मिटिंग आहे नाही. साहेब आता तिकडे वेळ दिलेला आहे. ठीक आहे. मग देवेंद्र भाऊंनी नार्वेकरांना फोन केला किंवा असंच आहे, अलायन्स आहे, अमित शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीत येत आहेत आणि बारामतीतला हा लढवय्या माणूस तिथे नसेल ना तर एक वेगळा मेसेज जाईल की हे विजय शिवतारे हे काही सपोर्ट करत नाहीत म्हणून. मग त्यांनी उद्धव साहेबांना फोन केला आणि उद्धव साहेबांनी मला सांगितलं तू तिकडे जा. आता गेल्यानंतर जी रिअलिटी पवारांची ती मी बोलणारच स्पष्टच आहे. आणि म्हणून त्या अमित शहाच्या सभेत 10-20 हजार लोक इकडे होते आणि समर्थक एनसीपीचे बाहेर 10-20 हजार होते परिषद करायला. म्हणजे अमित शहानी सांगितलं होतं की 3 भाषणं होतील. एक उमेदवार विजय शिवतारे आणि मी. बाकी तुम्ही अगोदर जेवढी करायची ती भाषणं करा. एअरपोर्टून ते आल्यावर उमेदवार 2 मिनिट बोलले, नंतर मी बोललो. आणि मग मी तिथे म्हटलं साहेब हे अमित शाह साहब जो आपको लग रहा है ना कि इन्होंने इतना बड़ा डेवलपमेंट हो रखा है तो ये तो ब्रिटिश कालीन यूरी डैम वगैरह था तो इरिगेशन हो गया. बाकी की चीजें ठीक है, कोई इंडस्ट्री वगैरह आई बट इन्होंने जो कोऑपरेटिव के बड़े आदमी समझते हो ना, इन्होंने कोऑपरेटिव में क्रिएशन कुछ नहीं किया, घुसे खाली. इन्होंने क्रिएट एक ही किया 40 साल पहले बारामती टेक्सटाइल्स नाम की एक कोऑपरेटिव यूनिट की जो 39 साल से बंद है. हे फार हे गंभीर आहे, म्हणजे विनोदी वाटतं मला हे. आणि म्हणून हे कोणाला महाराष्ट्रात माहीत नाहीये. इतक्या एक्सपोजरने बोलल्यानंतर आणि मग एकतर पार्थ पवारच्या इकडचा प्रचार, इथला प्रचार, माझी जबाबदारी होती ती. अलायन्सचा मंत्री म्हणून वेस्टर्न महाराष्ट्राला मी एकटा होतो. तेव्हा जेवढ्या मोठ्या मीटिंग व्हायच्या, महत्वाचे नेते यायचे भाजपचे, त्यावेळेस मला बोलावं लागायचं आणि मी बोलताना मग माझी कसर नसायची. जे ऑनेस्टी जे काय आपली भूमिका आहे त्याचा त्यांना राग आला. आणि म्हणून अजित पवारांनी सांगितलं तर तू कसं निवडून येतो ते बघतो. मी सांगतो त्यांची हार आहे, मी जरी हारलो तरी. त्यांना 2 टॅक्टिक्स कराव्या लागल्या. एक तर माझ्याच पक्षातल्या लोकांनी घात केला. बरोबर विधानसभेच्या अगोदर 11-12 दिवस महानगरपालिकेतील 2 लाख मतं माझी जी गावं आहेत ती समाविष्ट झाली. 6 महिन्याच्या आत इलेक्शन घ्यायची आणि म्हणून बरोबर विधानसभेच्या अगोदर एक 15 दिवस ही इलेक्शन घेतली गेली. आणि त्या इलेक्शनमध्ये जो माझा तिथे फुरसुंगी आणि तो जो महत्वाचा भाग आहे 85,000 मताचा, तिथला माझा एक रेग्युलर एक मूळ मुख्य तरुण पोरगा ज्याच्या थ्रू हे सगळी कामं तो उभं राहून करायचा, गणेश ढोले करून तो माझा कॅन्डिडेट होता. अजित पवार, संजय राऊत, नाव घेतो मी, मिर्लेकर आणि बाळा कदम संपर्क करून या सगळ्यांनी 85,000 मतदानातला जो माझा उमेदवार होता त्याला उमेदवारी दिली नाही. आणि 500 मताचं गाव असलेलं शेवळवाडी तिथला उल्हास शेवाळे नावाचा एक क्रिमिनल माइंडचा पोरगा, थोडासा पहिला राष्ट्रवादीत होता, मग इथे येऊन ते न्यूसन्स शनी, त्याला तिकीट. एक दिवस बाकी होता. रात्री मला सांगितलं बाळाने की साहेब आता उद्धव साहेबांनी सांगितलंय की उल्हास शेवाळे आम्ही काय करू शकतो, संजय राऊतांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो. मी ताबडतोब मुंबईला आलो. एक दिवस माझ्या हातात होता. सकाळी मी उद्धव साहेबांना फोन केला. त्याच्या अगोदर मेसेजेसवर सगळं हे केलं मी की जर हे तिकीट कंटिन्यू ठेवलं तर तो जिंकणार तर नाहीच, पण ह्या 85,000 मतातला हा माझा जो उमेदवार दिला नाही तर विधानसभेला या गावात मी मतं मागायला येऊ शकत नाही. ते सगळे मेसेजेस वाटले मला. साहेबांचा फोन आला, तुझं सगळे मेसेजेस वाचले म्हणे. बरोबर आहे. मग ते गणेश ढोरेला तिकीट कन्फर्म कर आणि तू संजय राऊतांना फोन करून सांग की बाबा रे की गणेश ढोरेच कन्फर्म शेवाळे विड्रॉ करायला. ठीक आहे म्हटलं साहेब. त्यामुळे मी आता कोल्हापूरला चाललोय. ठीक आहे. मी 9:30 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत सतत संजय राऊतांना फोन करत होतो. संजय राऊतांनी फोन घेतले नाहीत. 3ला वेळ संपल्यानंतर संजय राऊतांनी फोन घेतला आणि मी म्हटलं साहेब अशी, त्यांना मी संजय राऊतांना प्रूफ म्हणून सगळे मेसेजेस दिले. ते सगळे सेव्ह करून मी उद्धव साहेबांना नेक्स्ट डेला दाखवलं की हा उचलायला तयार नाही. तुमचा मेसेज देऊ कसा याला की उचलतच नाहीये फोन. आणि शेवटी व्हायचं ते झालं. बरोबर गेम झाला. 2:45 वाजता
जो माझा गणेश ढोरे नावाचा जो माझा कार्यकर्ता होता स्ट्रॉंग, तिथे राष्ट्रवादीला कोणी कुत्रं विचारत नव्हतं. स्वतः सुप्रिया सुळेच्या इलेक्शनला सुद्धा आम्ही 6,500 मताने त्या गावात प्लस होतो. त्या गणेश ढोरेला अजित पवारांनी एबी फॉर्म दिला आणि माझ्या धनुष्यबाणाच्या पॉकेटमध्ये घड्याळ घुसवलं. माझ्याच लोकांनी घुसवलं. त्यांना नको होतं की विजय शिवतारे जास्त प्रसिद्ध होतोय, त्यांना नको होतं. खरं तर शिवतारे साहेब जे बोलतायत ते खरंच खूप गांभीर्याने विचार करण्यासारखं आहे. कळलं खूप वेळेला, पण वळलं नाही, हीच शिवसेनेची खरी अडचण आहे. यांच्यासोबतच्या गप्पा आपण याच कारणासाठी मांडल्यात की मुख्यमंत्री पदावर येताना सामान्य शिवसैनिक येतो, उतरताना मात्र बाळासाहेबांचा सुपुत्र मुख्यमंत्री पदावरून उतरत असतो आणि मधल्या काळात शरद पवारांचा आग्रह म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतात. आता या 3 बदलत्या रूपांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारं असं अजून एक बदलतं रूप आपल्याला सगळ्यांच्याकडून ऐकायला मिळतंय. या गप्पा अशाच चालू राहिल्या पाहिजे असं वाटतंय, पण कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून आपण तुर्तास विश्रांती घेतोय आणि खूप खूप आभार सर आपले, आपण बोललात. जय महाराष्ट्र.